सांगलीच्या आष्टामध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला आणि तिथेच आता शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील पोहोचलेले आहेत। मतदानाच्या टक्केवारीवरून कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आष्टातल्या स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे आणि कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आता जयंत पाटील देखील तिथे पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांकडून त्यांचे नेमके काय आरोप आहेत, आक्षेप आहेत त्याची माहिती घेतली आहे। आष्टामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ बघायला मिळतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आंदोलन आता तिथे सुरू आहे। त्यानंतर आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्या सोबत आहेत। सरफराज, जयंत पाटील आणि जे कार्यकर्ते आंदोलन करतात त्यांच्यात नेमकं काय संभाषण झालं? खरं तर या दुपारपासून आष्टा शहरातल्या स्ट्रॉंग रूम ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते ठाण मांडून आहेत। आंदोलन सुरू आहे कारण या ठिकाणी मतदानाचा जो टक्का वाढलेला आहे त्यावर त्यांचा आक्षेप आहे आणि या सर्व घोळ आणि आंदोलन सुरू असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील या ठिकाणी आष्टा शहरात दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी हे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी आता जयंत पाटील जे आहेत ते या इथल्या कार्यकर्त्यांच्याकडून नेत्यांच्याकडून नेमका काय प्रकार घडलेला आहे, नेमके कशा पद्धतीने या ठिकाणी या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, निवडणूक प्रशासनाकडून पहिल्यांदा कोणती मतदानाची टक्केवारी देण्यात आली, त्यानंतर दुसऱ्यांदा कशा पद्धतीने जो काही आकडेवारी समोर आली, या सर्व गोष्टींची जी आहे ती माहिती घेण्यात येत आहे। आणि या ठिकाणची काही जी स्ट्रॉंग रूम आहे तिची जी देखील माहिती जी आहे ती जयंत पाटलांच्याकडून आता घेण्यात येत आहे। आणि जयंत पाटील या ठिकाणी आता या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग रूमच्या बाहेर रोडवर जे कार्यकर्ते जे आहेत ते दुपारपासून थांबून आहेत। जयंत पाटील आल्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजी देखील या ठिकाणी आता कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत निवडणूक प्रशासनाकडून याबाबतची योग्य ती भूमिका स्पष्ट करण्यात येत नाही आहे, मतदानाचा टक्का वाढला कसा हे जोपर्यंत सांगण्यात येत नाहीये तोपर्यंत या ठिकाणाहून हटणार नाही आणि त्याचबरोबर प्रसंगी आष्टा शहर बंद करू असा इशारा देखील आता या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात येतोय। ठीक आहे सरफराज, प्रशासनाकडून कोणी संवाद साधतंय या कार्यकर्त्यांसोबत? खरं तर सुरुवातीला प्रशासनाकडून या थोडीशी माहिती देण्यात येत होती, मात्र आता या ठिकाणी निवडणूक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाहीये। या माहिती देण्यामध्ये आता निवडणूक अधिकारी या ठिकाणी जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे। ठीक आहे सरफराज, मग जयंत पाटलांनी आता कार्यकर्त्यांना आश्वस्त केलंय का किंवा त्यांच्या वतीने ते प्रशासनातल्या कुठल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतात काय बघावं लागेल। सरफराज, धन्यवाद या माहितीसाठी।